मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघूयात। सुरू करूयात राशी चक्रातील प्रथम मेष राशीपासून आणि राशीला सुरुवात अशी आहे की आपल्या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे। असा मंगळ सध्या कुठे फिरतोय? आपल्या पराक्रम स्थानामध्ये, आणि पराक्रम स्थानातून त्याची दृष्टी कुठे कुठे पडते आहे? तुमच्या भाग्यावर पडते आहे। हा जो कालावधी आहे याचा जर पुरेपूर जर लाभ झाला तर आपल्या क्षेत्राला एक उत्तुंग यश मिळण्याचा हा आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि त्याचा पुरेपूर लाभ झालाच पाहिजे। आपलं इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, कृषी या क्षेत्रातील मंडळींसाठी हा आठवडा तर अत्यंत महत्त्वाचा ठरेल। आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोला जाईल, आपला उदो उदो होईल, आपल्या कामाची प्रशंसा होईल आणि सर्व वातावरण जे आहे अनुकूल होईल। असा एक उत्तम आणि दिव्य आठवडा आपल्याला बघायला या आठवड्यामध्ये मिळेल, आणि म्हणूनच त्याचा पुरेपूर जर लाभ झाला तर हा आठवड्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारची संधी येईल, पण धाडस करावं लागेल। धाडसाशिवाय होणार नाही, हे लक्षातच ठेवा। आणि हे जर झालं या आठवड्यामध्ये तर हा आठवडा आपल्यासाठी खूप सुंदर असेल, काही चिंतेचं कारण नाहीये। बाकीचे जे ग्रहमान आपल्या बाजूने बघितलेत आपण तर सध्या कर्मस्थानामध्ये रवी आहे, शिवाय भाग्याचा अधिपती जो गुरु आहे तो तुमच्या धनामध्ये फिरतोय, शिवाय राशीलाही अनुकूल आहे। लाभस्थानामध्ये लाभेश लाभात शनी आहे। या सगळ्या ग्रहांचा जर उपयोग झाला तर आपल्याला याच कालावधीमध्ये वाहनाच्या बाबतीमध्ये, वास्तूच्या बाबतीमध्ये देखील एक उत्तम आणि चांगला निर्णय घेता येईल, आणि तो आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल, म्हणजे चांगला ठरेल। आणि म्हणूनच हा कालावधी कसा जाईल तर हा कालावधी आपल्यासाठी 100 पैकी 100 मार्काने मिळेल, इतका उत्तम आठवडा आहे। पण त्या दृष्टीने काही पावलं पडली पाहिजेत। मेष राशीवाल्यांसाठी उपासना आहे गणपतीची। पुढे वृषभ राशी आहे। वृषभ राशीला असं आहे की तुमच्या धनस्थानाचा अधिपती जो बुध आहे, असा बुध सध्या कुठे भ्रमण करतोय तर भाग्यामध्ये फिरतोय। तो खूपच चांगल्या पोझिशन मध्ये सध्या तो बुध आहे। आणि एकूण जर ऑरल जर तुम्ही सध्या ग्रहमान बघितलं तर ग्रहमान असं आहे की दशमेश दशमात शनीचं भ्रमण चालू आहे, शिवाय तो शनी तुमच्या भाग्याचा अधिपती आणि लाभाचा अधिपती गुरु, असा गुरु कुठे बसलाय तर केंद्रामध्ये, म्हणजे लग्न स्थानामध्ये। जर का या आठवड्यामध्ये काही चांगल्या घटना घडल्यात, त्याचा जर लाभ झाला तर कौटुंबिक गोष्टीतले अनेक समस्या, अनेक मार्ग प्रशस्त होतील। पण कुटुंब स्थानामध्ये बसलाय मंगळ, आणि तोच मंगळ आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये सगळ्या गोष्टीवरती पाणी फेरू शकतो। म्हणूनच काय तर बोलण्यावर ताबा ठेवला गेला पाहिजे आठवड्यामध्ये। जर का बोलण्यावर ताबा जर ठेवला सर्व बाबतीमध्ये, मग कौटुंबिक असेल, नोकरी असेल, व्यवसायिक दृष्ट्या असतील, भागीदारी दृष्ट्या असतील, तर मग मात्र आपल्याला हा आठवडा अत्यंत सुंदर जाणारा ठरणार आहे। असे जेव्हा ग्रहमान आपल्याला येतात ना, त्या ग्रहमानाचा पुरेपूर लाभ झाला पाहिजे, शांत बसून चालणार नाहीये। हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार, लाभाचा ठरणार, महत्वाकांक्षा पूर्ण करणारा असणार, समाधानकारक असणार। या सगळ्या गोष्टी याच आठवड्यात आपल्याला बघायला मिळतील। मग बाकीचं कसं ग्रहमान आहे? बाकीचं विरोधामध्ये कोणी नाहीये, विरोधामध्ये कोणी येणार नाहीये, आपला मार्ग सरळ आहे आणि त्या सरळ मार्गाने आपल्याला पलायन करायचंय, असा आठवडा आहे। म्हणूनच वृषभ राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची। पुढे मिथुन राशी। तर मिथुन राशीला सध्याची जी ग्रहांची पोझिशन आहे ना ती काही चांगली नाही आपल्या बाबतीमध्ये। एक तर मृत्यू स्थानामध्ये रवीचं भ्रमण चाललेलं आहे, व्ययस्थानामध्ये गुरुचं भ्रमण चाललेलं आहे, शिवाय तो राशीला 12वा आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण काही करायचं म्हटलं तर मग मात्र निर्णय चुकू शकतात, पण निर्णय तेव्हा चुकणार नाहीत ज्या वेळेला आपण आपल्या कुटुंबाबद्दल काहीतरी, कुटुंबामध्ये काहीतरी आपण सगळं सांगू, कुटुंबाकडनं मार्गदर्शन घेऊ, तर मात्र हा आठवडा आपल्यासाठी कसा जाणारा ठरेल, उत्तम जाणारा ठरणार आहे। पण काही गोष्टींमध्ये तर काय, मिथुन राशी जी असते ना ती बोलकी राशी आहे, खूप बोलायला त्यांना आवडतं, पण त्याचा एक चांगला स्वभाव देखील आहे। रंग तेरा पाणी तेरा रंग कैसा, जिस पे मिलाय वैसा। अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांशी जुळून घेतो, मिसळून जातो, पण मात्र आपल्या बोलण्याने अनेक मंडळी आपण जवळ करतो। पण हा कालावधी असा आहे की आपल्या बोलण्याने आपली मंडळी जी आहे दुखावणार आहे, दुरावणार आहे। त्याचं कारण असं आहे की मृत्यू स्थानातून रवीची दृष्टी तुमच्या धनावरच पडून राहिली आहे, जो राशीला 8वा आहे। त्याच्यामुळे बोलण्यापैकी वाया घालवू नका, शांतपणे काम करा, बोलताना विचारपूर्वक बोला,
विचारपूर्वक कृती करा, घरामध्ये सगळं सांगा आणि बघा हा आठवडा आपल्यासाठी कसा असेल तर काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन येणारा असेल. शिक्षण क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, कॅम्प्युटर क्षेत्र असेल, IT क्षेत्र असेल, मॅनेजमेंट क्षेत्र असेल, अकाउंट क्षेत्र असेल, अशा मंडळींसाठी तर हा कालावधी प्रमोशनचे योग येणारा आहे, परदेशात जाण्याचा योग येणारा आहे आणि म्हणूनच याचा पुरेपूर लाभ झाला पाहिजे. पण खरं दुखणं तिथे नाहीच आहे. खरं दुखणं आपल्याला असं आहे की आपल्या भावंडांबद्दल आहे खरं तर. कारण भावंडांचा अधिपती रवी जो आहे तोच मृत्यू स्थानामध्ये आणि त्याच्यावर नजर शनीची आहे. आणि म्हणून भाग्य आपलं जे पराक्रम स्थान आहे, आपलं जे काही बंधुस्थान आहे तेच मात्र अडचणीमध्ये आता आलेलं आहे. म्हणजेच काय, अबोला होऊन जाईल, बोलणं बंद होऊन जाईल भावा बहिणीशी, एकमेकांशी दुरावा निर्माण झाला. कारण काहीच नाहीये, पण कोणी बोलायला तयार नाही, कोणी समोरून यायला तयार नाही, कोणी विचार करायला तयार नाही, एक पाऊल पुढे कोणीच घेत नाहीये. अशा स्थितीमध्ये मात्र या सगळ्या घटनांवरती आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागेल आणि समृद्ध प्रतिसाद आला तर मात्र आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे हे सांगणारा आठवडा. मिथुन राशीसाठी उपासना करायचे या आठवड्यामध्ये विष्णुदेवांची. पुढे कर्क राशी. कर्क राशीला काय आहे तर कर्क राशीची पनौती काही संपतच नाहीये. कर्क राशीवाल्यांच्या अडचणी काही संपायला तयारच नाहीये. एकीकडे एक बाजू जी आहे ती अडचणीची आहे, दुसरी बाजू चांगली आहे. एक लाभाची आहे तर दुसरी खर्चाची आहे. आणि हा जो कालावधी आहे हा कालावधी आपल्यासाठी कसा असं जर म्हटलं काही विशेष नसणार. या आठवड्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतील का तर नाही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. उलट आपल्याला आपलं मन स्थिर ठेवावं लागेल, आपला स्वभाव शांत ठेवावा लागेल. हे जर झालं तर हा आठवडा आपल्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी आणू शकतो. पण त्या फार दुर्मिळ आहेत. फार ओढताण करावी लागेल, तारेवरची कसरत करावी लागेल. सगळ्याच बाबतीमध्ये, खर्चाच्या बाबतीमध्ये असो, देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये असो, मध्यस्थीच्या बाबतीमध्ये असो, व्यवहाराच्या बाबतीमध्ये असो. आणि जिथे आपली चूक नाहीये त्याचं कारण असं आहे की राशीला जो शनी जो आपला 8वा येऊन बसलाय ना, तो शनी राशीचा 8वा शनी मात्र आपल्याला काही स्वस्त बसू देत नाहीये. काहीतरी कुरापदा चाललेली आहे, काहीतरी कोणतरी गाडी टाकत चाललेलंच आहे, कोणतरी आपला दुखावतच आहे, कोणीतरी आपला दुरावतच आहे. इकडे गेलो तरी अपयश, तिकडे गेलो तरी अपयश, इथून सहारा घेतला, तिकडून मदत घेतली, पण कुठे काय जुळत बसतच नाहीये, जुळतच नाहीये. अशी जी परिस्थिती आपल्याला बघायला या आठवड्यामध्ये मिळणार आहे. म्हणून याच आठवड्यामध्ये मात्र काही गोष्टी आपल्या आहेत की कुटुंबाचं मार्गदर्शन चांगलं ठरेल, कुटुंबाच्या मार्गदर्शनातून काहीतरी चांगला निर्णय होईल यात शंका नाहीये. का? कारण कुटुंबाचा अधिपती जो रवी आहे तो सध्या केंद्रातून फिरतोय आणि म्हणूनच 15 फेब्रुवारीच्या आत मात्र आता काय हा आठवडा आहे ना, याच आठवड्यामध्ये आपल्याला काहीतरी कौटुंबिक गोष्टी निर्णय करावा लागेल. कारण 15 फेब्रुवारी नंतर तर मात्र लगेच रवी जो आहे तो तर अष्टमात निघून जाणार आहे आणि तिथे तर शनी पण आहे आणि शनी रवीच्या दोघांच्या तुंब युद्धामध्ये आता कुटुंबामध्ये देखील विचका व्हायला सुरुवात होणार. अशा प्रकारची स्थिती आपल्याला बघायला मिळेल. म्हणूनच या आठवड्यामध्ये कुटुंबाला एकत्र करा आणि उपासना करायची आपल्याला मारुती रायांची. पुढे सिंह राशी. सिंह राशीला लाभस्थानाचा अधिपती जो आहे तो बुध आहे आणि तो बुध मकर राशीमध्ये रवी सोबत षष्टम स्थानामध्ये, म्हणजे तो त्या राशीशी पुन्हा श्राष्टक योगामध्ये येऊन बसलेला आहे. पण लाभस्थानाच्या मंगळाकडून आपल्याला काही अपेक्षा ठेवता येतील का? जो भाग्याचा अधिपती आहे तर निश्चित ठेवता येतील. म्हणजे लाभाच्या काही बाबतीमध्ये संकेत मिळणार आहेत का, किंवा काही लाभ होणार आहे का, किंवा काही आर्थिक प्रश्न सुटणार आहेत का, प्रमोशनचे योग येणार आहेत का, बढती बदलीचे काही योग आहेत का तर आहेत, नोकरी प्राप्तीचे योग आहेत का तर आहेत. म्हणजे काही चांगल्या गोष्टी देखील याच आठवड्यामध्ये आपल्या सुरुवातीच्या कालावधीमध्येच बघायला मिळून जातील आणि पुढे मात्र ते आपल्याला टिकवून ठेवाव्या लागतील. नाही तर मग आपल्याला हातामध्ये आलेल्या अनेक चांगल्या गोष्टी आपल्या हातातून निघून जातील. त्याला जबाबदार कोण आहे? आपणच आहे ना. कारण आपला इगो आपल्याला जेव्हा जेव्हा येतो समोर, इगोने आपल्याला आतापर्यंत मागे ठेवलेला आहे. तुम्ही बघा, स्वाभिमान ठेवा, स्वाभिमान असणं काही चुकीचं नाहीये, पण तो इगो मध्ये नको यायला. तो जेव्हा इगो मध्ये येतो ना त्यावेळेला आपल्याला कुठूनतरी गो व्हावं लागतं आणि नको त्यांचं पण सहकार्य आपल्याला घ्यावं लागतं. मग अशा स्थितीमध्ये आपल्याला ज्या वेळेला प्रवास करायचा असतो तर मग मात्र आपल्याला उपासना देखील गरजेची असते आणि ती उपासना आहे आपल्याला उमा महेश्वरांची. पुढे आहे कन्या राशी. तर कन्या राशीला सुरुवात कशी आहे? कर्मस्थानामधून सुरुवात करावी लागणार आपल्याला. नोकरीवर लक्ष द्यावंच लागणार आपल्याला, कामधंद्यावर लक्ष द्यावंच लागेल. कारण तिथे सगळ्यात मोठा खेळ चाललेला आहे. कारण केंद्रामध्ये एक तर शुक्र आणि राहू आहे
तर ते शुक्र उच्चच आहे, पण कर्मस्थानामध्ये मंगळ आहे आणि कर्माचा अधिपती बुध जो आहे तो बुध मात्र तो नवपंचम योगात आहे, मात्र तो नवपंचम योगा नवपंचम नाही होते, तो षडाष्टक होतोय ना, तो षडाष्टक योग होतो आहे। आणि कर्मधंद्याच्या बाबतीमध्ये देखील काहीतरी 8 दिवस आराम आणि 1 दिवस काम। बरं, कामाच्या ठिकाणी देखील धडपशी जमत नाहीये, कोणतरी आपल्या केसाने गळा कापतच आहे, कोणतरी आपली निंदा करतच आहे, कोणतरी आपलं नाव घेतच आहे, आपण सगळ्यापासून अलिप्त राहतोच आहे, पण कुठे काही नीट लाईन लागत नाहीये, अशी सगळी स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। म्हणूनच मग आता कोणी साऱ्याला कोणी आहे का, पण दातात राहता आहे का, आपल्याला आहे ना, गुरु आहे। गुरु सध्या भाग्यात आहे, शिवाय राशीला नवपंचम योगात आहे, त्यामुळे त्या गुरुचा जर लाभ झाला, पुन्हा रवी बुधाची दृष्टी तुमच्या लाभावरच जाते, त्याच्यामुळे आपला कामधंदा तर एक सुरळीत कसा करता येईल, त्याला आपल्याला गती चालना वळण कसं देता येईल आणि त्याद्वारे काही लाभ करून घेता येईल का, तर हा असा एक चांगला आठवडा आहे। अडचणी आहेत ना, मान्य आहे, अडचणी आहे, ती तुम्हाला शर्यत पार करावी लागणार आहे, पण कुठे जाऊन आपल्याला सगळे 8 दिवसामध्ये आपल्याला काहीतरी प्राप्ती मात्र करून घेता येईल। काही आपलं रिकामा आपला हात आहे बुवा या आठवड्यामध्ये असं होणार नाही। जे काही घडेल, जे काही होईल ते मात्र चांगलं होईल। मान्य आहे, थोडीशी त्रास होईल, आपल्याला त्याच्यातून मार्ग काढावा लागेल, पण शेवटच्या अंतापर्यंत मात्र ज्या वेळेला मंथन पूर्ण होईल त्यावेळेला मात्र चांगली गोष्ट घडेल आणि ती आपल्याला धक्का देणारी असेल, पण तो धक्का जो आहे ना तो सुखद असेल, चांगला असेल। आणि म्हणूनच उपासना करायची या आठवड्यामध्ये गुरुदेवांना जरा साथ घाला, गुरुदेवांची नामस्मरण करा, जप करा, गुरुचं दर्शन करा, गायला चारा खाऊ घाला, हरभऱ्याची डाळ खाऊ घाला, गुळ खाऊ घाला, दत्तात्रयांचं स्तोत्र वाचा, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची आरती म्हणा। अशा प्रकारे गुरूंची जे काही सेवा करता येईल ती मात्र आपण केली पाहिजे। बघा, हा आठवडा आपल्याला दुपटीने देऊन जाणारा ठरेल, यात शंका नाहीये। पुढे तुळा राशी, तुळा राशीला आठवड्यामध्ये काय माहितीये का, तर या तुळा राशीवाल्यांचा खरं तर 8व्या गुरुमुळे अडचण झालेली आहे। बाकी जर ओव्हरऑल ग्रहमान बघितलं ना तर 1 नंबर चाललेलं सध्या, तुम्हाला ग्रहमान मात्र 1 नंबर चाललेलं आहे सध्या। याचं कारण तुम्हाला सांगतो, सध्या नवपंचम योगामध्ये शनीचं भ्रमण आहे, केंद्रामध्ये रवी बुध आहे, भाग्यामध्ये मंगळ आहे, अशा एक 4-5 ग्रहाचं तरी आपल्या मागे बळ आहे आणि त्यात तो बुध पुन्हा मंगळ पुन्हा भाग्यात आहे आणि भाग्याचा अधिपती पुन्हा बुध केंद्रात आहे। अशा जेव्हा ग्रहणामध्ये आपण वाटचाल करतो ना तर काय होऊ शकतं असं जर तुम्ही विचारलं मला, तर असं होईल मात्र परदेश गमनाची काही कामं होतील, नवीन भाग्यकारक गोष्टी घडतील, व्यवसायाची सुरुवात करता येईल, व्यवसाय चालू असेल तर त्याच्यामध्ये छान लावता येईल, चांगले प्रसंग समोर येतील, मोठे ज्येष्ठ वरिष्ठांच्या गाठी भेटी होतील। अशा स्वरूपाचा एक दिव्य आणि चांगला आठवड्याची सुरुवात आपल्याला ह्याच ग्रहमानाच्या माध्यमातून करून घेता येईल। म्हणजेच काय, हा आठवडा आपल्या शेवटपर्यंत कसा जाणार माहिती का, टप्प्याटप्प्यात जाणार आहे आणि तो टप्प्यात चढत्या क्रमाने असेल, वरती घेऊन जाणारा असेल ना की खाली उतरणारा। अशा चढत्या क्रमाचा वापर जर लाभ जर करून घेतलात ना तर आपल्याला 100 पैकी 70 मार्क तर कुठेच नाही गेलेत, 30 तर 100 पैकी 100 नाही मिळणार ना, कारण ग्रहमान गुरु अडचणीमध्ये आपला तो राशीला 8वा आहे ना, तो राशीला 8वा आहे आणि तो आता जून मध्येच आपला बदल त्याचा होईल, पण तोपर्यंत आपण काय मग काही असं बसून राहायचं का, नाही ना, बसून राहता येणार नाही। आपलं क्षेत्र जे काय असेल, साधारण अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला असं क्षेत्र असेल, नोकरदार असाल, मध्यस्थीमध्ये काम करत असाल, अशा मंडळींसाठी तर या आठवड्यामध्ये काही चिंतेचं कारण नाही, आपण व्यस्त असू, भले ग्रहण आपल्या विरोधामध्ये, पण आपल्या जिद्दीने, आपल्या चिकाटीने, आपल्या मेहनतीने, आपल्या परिश्रमाने, आपल्या बुद्धिमत्तेने मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करून घेता येतील। बरं, ह्या आठवड्यामध्ये व्हायचं अजून असं आहे की नोकरी मिळण्याचे चान्सेस आहेत, आपण इंटरव्ह्यू दिला असेल तर नोकरी मिळू शकते, किंवा नोकरीमध्ये आपण करतोय आणि प्रमोशन हवंय तर प्रमोशनचे योग पण या आठवड्यामध्ये येतील। अर्थात ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लावून धरावं लागेल, मात्र इतकं सहजगत्या आपल्याला समोरून चालून आलं असं होणार नाही, पण आपला काहीतरी प्रयत्न जर आपण केले तर मग मात्र ते देखील खेचून आणता येऊ शकतं। इतकं चांगला आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि लाभामध्ये काय, तर लाभाचा अधिपतीच रवी तो केंद्रात आहे, पण लाभावर मात्र नजर शनीची आहे बुवा, शनी काय तुम्हाला लाभ देणार नाही तेवढा, त्याच्यामुळे पण आता त्याचा आपल्याला जेवढा लाभ करून घेता येईल रवीचा किंवा मंगळाकडनं तेवढा तुम्ही करून घ्या, लाभाची अपेक्षा करू नका। पण आपण असं म्हणतोच ना की कर्मण्यवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन,
या वाक्याला फक्त काम करा, फक्त काम करत राहा, मेहनत घेत राहा. बघा निश्चितपणे तुम्हाला चांगला आठवडा याच आठवड्यामध्ये बघायला मिळाली, दाम दुपटीने मिळेल इतका उत्तम आठवडा आहे. तुला राशीवाल्यांनी उपासना करा, उपासना मात्र सोडू नका. आणि उपासना करायची आपल्याला गुरुदेवांचीच करायची आहे. पुढे वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशीवाल्यांसाठी असं आहे की केंद्रामध्ये गुरु आहे, कर्मामध्ये शनी आहे, पराक्रमामध्ये रवी आणि बुध आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा आपली कामं होत नाहीयेत. काय धक्कादायक सगळं घडतंय. किती मन अस्वस्थ आहे आपलं, किती अतृप्त आहे, किती अपूर्ण आहे आपण. काही नाही, सगळं मागच्या गोष्टी आठवतायत, मागचे कोणीतरी दुःखद प्रसंग आठवतायत किंवा घटना चांगल्या घडल्या नाहीयेत. केसानेच गळा कापलेला आहे, विश्वासघात झालेला आहे, दगाफटका झालेला आहे, आपल्याच मंडळींनी आपला कॉर्नर केलेला आहे. अशा प्रकारच्या दुःखद प्रसंगांचा सामना देखील किंवा आठवणी जे काय आहे ते जाग्या होतील या कालावधीमध्ये. आणि त्याच्यामुळे ते जाग्या होऊ नयेत. पहिल्यांदा हेच जास्त बघणं महत्वाचं आहे. जर का त्या जाग्या झाल्यात ना तर पुढचा येणारा कालावधी देखील आपल्याला प्राप्त करून जाणार नाही चांगला. कारण आपण त्याच्यामध्येच गुंतत राहू, त्याच्यामध्ये आपण गुरफटत जाऊ. म्हणूनच या आठवड्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीला मात्र कोणतंही मोठं काम करू नका, कोणत्याही मोठ्या बैठका घेऊ नका, मोठे व्यवहार करू नका, कोणावरती विश्वास ठेवू नका. हे स्टार्टिंगला करा. आणि मग बघा की तुम्हाला उर्वरित जो आठवडा आहे म्हणजे मध्यापासून जो पुढचा आठवडा आहे तो मात्र आपल्यासाठी सोन्याचा ठरेल. आणि इतका चांगला ठरेल की मागचा कालावधी जर बघितला, पुढचा कालावधी जर बघितला तर मागे एकदम खड्डे आणि काटाकोट्यांचा रस्ता होता आणि आता एकदम 3 लेन हायवे चाललेला आहे. अशा प्रकारची स्थिती देखील आपल्याला बघायला मिळेल. इतका हा महत्वाचा आठवडा ठरेल. त्याचा पुरेपूर लाभ करून घ्या आणि उपासना करा. फक्त महादेव जे तुम्हाला वाचवणारे या आठवड्यामध्ये. पुढे आहे धनु राशी. धनु राशी वाल्यांसाठी खरं तर माझं मत असं आहे की पत्नीकडे लक्ष दिलं पाहिजे, जोडीदाराकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण पत्नीचा अधिपतीच बुध आहे. असा बुध धनामध्ये बसलाय आणि पत्रिकेत जरी मंगळ असला तरी तो मंगळ मिथुन राशीचा आहे, शत्रू राशीचा मंगळ आहे. त्याच्यामध्ये तो काय फार मोठं वादळ आणेल आणि वैचारिक मतभेद निर्माण करेल असं काही होणार नाही. मात्र पण याच कालावधीमध्ये काय असं करता येईल का की पती पत्नीला प्रेम देणं असेल, भेटी गाठी देणं, एकत्र वेळ देणं असेल, फिरायला जाणं असेल, एकमेकांना स्नेह देऊन एकमेकांचे विचार करणं असेल, विचारांची देवाणघेवाण करणं असेल, असे जर झालं ना तर बघा हाच आठवडा आपल्यासाठी मात्र अनुकूल वातावरण करणार ठरेल. वातावरण बाकीचं भले बाहेरचं वातावरण भले चांगलं नाहीये, नोकरीमध्ये असो, व्यवसायामध्ये असो, भागीदारीमध्ये असो किंवा अन्य ठिकाणी कुठले वातावरण जरी दूषित असेल समजा तरी आपल्याला मात्र घरामध्ये एक समाधान आहेच ना. जोडीदार आपल्यासोबत एकनिष्ठ आहे किंवा एकरूप आहे किंवा एकमेकांबद्दल प्रेम आहे अशी जर स्थिती असेल तर बाहेरचं किती जरी वातावरण दूषित असलं, गढूळ असलं तरी आपल्याला मात्र त्याचा काही फरक नाही पडला. पण फरक जरी नाही पडला तरी मात्र डोळे बंद करून काम करून चालणार नाहीये, डोळे बंद करून विश्वास ठेवून चालणार नाहीये, आंधळे होऊन काम करून चालणार नाहीये. प्रत्येक पाऊल आपल्याला सलग टाकावंच लागणार आहे. हे तर तितकंच खरं. एक गोष्ट चांगली घडली पण दुसऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाहीच ना आणि चालणार नाहीच. आणि म्हणूनच या आठवड्यामध्ये काही विशेष गोष्टी घडायच्या आहेत का तेवढ्या घडणार नाहीयेत. पण समाधानकारक गोष्टी मात्र नक्कीच घडणार आहे. फार काही मिळवलं नाही पण फार काही गमवलंही नाही. आम्ही आता न्यूट्रल अवस्थेमध्ये आहोत. अशा प्रकारची स्थिती जी आहे धनु राशी वाल्यांसाठी बघायला मिळेल. म्हणून उपासना करा उमा महेश्वर. पुढे आहे मकर राशी. मकर राशीला असं आहे की एकतर पत्नीचा अधिपती जो आहे तो केंद्रातच आहे आणि 2 ग्रहांचे जे अधिपती आहेत ते मात्र सुस्थितीत नाहीयेत. आणि खरंच महत्वाचं म्हणजे शनी महाराजांची अडचण आपल्याला अजून पुढे संपलेली आहे. आत्ता शनी महाराज 29-25 मार्चला बदलतायत. तिथून मात्र खऱ्या अर्थाने आपण मोकळा श्वास घेणार आहोत. पण आता मात्र आपण अडकलेलो आहोत ना, आता मात्र आपण अस्वस्थ आहोत ना, अतृप्त आहोत ना, अपूर्ण आहोत ना, आता मात्र फसलेलो आहोत ना, आता मात्र आपला अडचणीचा सामना करावा लागतो आहेच ना. आणि त्याच्यावर लक्ष द्या. पण माझं त्यापेक्षा वेगळंच म्हणणं आहे. माझं म्हणणं असं की सध्या आता आरोग्याकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं कुठलं असेल तर ते आरोग्य आहे. कारण 2 स्थानांमध्ये आपलं सगळं गोंधळ चाललेला आहे. एक तर रोगस्थानामध्ये मंगळ आहे, दुसरं शनीची दृष्टी पुन्हा मृत्यूस्थानावर जाते आहे. अशा या युद्धामध्ये मात्र एकीकडे ॲसिडिटीचा त्रास असेल, पचनाचे विकार असेल, पोटाचे विकार असतील,
आणि काही अंतस्थ व्याधी असतील, मग शुगर आहे, मग आपण काय म्हणतो की आतमधून खोकले होत चाललो आपण, व्याधी तर खूप येतो. यादी आता वाचायला म्हटलं की आता विचारूच नका तुम्ही. 30-30 वयाच्या मुलांना शुगर व्हायला लागलेली, इतकी भयान परिस्थिती सध्या निर्माण झालेली. आपण जे काही खातोय ते सगळं काही चांगलं नाहीच ना. पूर्वी म्हणजे ज्या वेळेला आम्ही लहान असायचो ते ऍपल बघितल्यावर ते असं वाटायचं की बापरे हा किती श्रीमंत व्यक्ती असेल. कोणाच्या घरामध्ये सफरचंद असेल तर तो श्रीमंत व्यक्ती वाटायचा. आता कोणी ते ऍपल खात नाही, कारण ते सगळं दूषित आहे. आपण सगळं दूषित खातोय, त्याचा परिणाम जास्त आरोग्यावरती होतो. याची मात्र या आठवड्यामध्ये पुरेपूर काळजी घेतली गेली पाहिजे आणि उपासना देखील केली पाहिजे, महादेवांचीच केली पाहिजे, मृत्युंजयाची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीला संततीचा अधिपतीचा विचार आपल्या या ठिकाणी करावा लागणार पहिले, कारण तिथे मात्र 2 ग्रहांचा मात्र खेळ चालू आहे. एक संततीचं मध्ये स्थानामध्येच मंगळ आहे आणि त्याचा अधिपती बुध व्याज जाऊन बसलेला आहे, तो सराष्ट्रात येऊन बसलेला आहे. अशा स्थितीमध्ये संततीमध्ये आपल्याला हातामध्ये आणणं, तिला कव्हर करणं, त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं, ती यशस्वी करून दाखवणं, एक कसोटी होऊन जाते. काही वेळेला मुलांना सांभाळणं म्हणजे प्रकारची कसोटीच होऊन जाते. अगदी 30-30 वयाची मुलं देखील लहान लहान बाळकासाठी वागायला लागतात. उठा रे, अभ्यास करा रे, उठा रे, आंघोळीला जा रे, उठा रे, जेवण करा रे, कॉलेजला जा रे, क्लासला जा रे. नको तिथे आपल्याला देखील आपल्याला असं वाटतं की हे लहान आहेत की आपण लहान आहेत. ह्या वयामध्ये बरं आपण काम करावं, नोकरीकडे लक्ष द्यावं, व्यवसायाकडे लक्ष द्यावं की मुलाकडे लक्ष द्यावं. अशी जेव्हा स्थिती निर्माण होते ती मात्र जास्त दुःख त्रास देणारी असते, ती टोचणी बोचणी करणारी असते. त्याचा मात्र आपला सामना या आठवड्यामध्ये करावा. आणि त्याहीपेक्षा आपल्याही काही जबाबदारी आहेत ना, आपली काही कामाची आहेत ना, आणि त्याच्यामुळे या सगळ्यांमधून मात्र एक चांगला मार्ग काय, तर माझं मत असं की सगळं पती पत्नीने एकमेकांवर सोपवून द्या, कामं वाटून घ्या. हे काम माझं, हे काम तुझं, हे काम तुझं, हे काम त्याचं. कारण आपल्याला जर एका विशिष्ट ठिकाणी जर वेळ द्यायचा असेल तर बाकीची कामं वाटली गेली पाहिजेत. आणि ती जर वाटली गेली तर बघा सहजगत्या काही कामं आपली सोपी होऊन जातील. या आठवड्यामध्ये हेच मात्र महत्वाचं ठरेलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की पार्टनरशिपचा अधिपती रवी तुमच्या सध्या वेळामध्ये फिरतोय. शेवटी राशीला 12वा आहे, पुन्हा 7.5 सुरूच आहे, पुन्हा 4था शनी आहेच, 4था गुरु आहेच. अशा या त्रांगड्या स्थितीमध्ये आपली विश्वासू मंडळी सुद्धा विश्वासाने काम करत नाही. चांगली मंडळींकडे सुद्धा आपण अपेक्षा केली तर ते आपला विश्वासघात करतात, अपेक्षा भंग करतात. अशी स्थिती बघायला मिळते. याचा मात्र विचार या आठवड्यामध्ये होईल. आणि म्हणूनच उपासना करा. या आठवड्यामध्ये कोणत्या ग्रहाची केली गेली पाहिजे, माझं मत असं की गुरुवर लक्ष द्या, तो 4था आहे. पुढे आहे मीन राशी. तर मीन राशीवाल्यांसाठी खरं तर ह्या आठवड्यामध्ये एक वेगळा प्लॅनिंग करायला पाहिजे आहे. खरं तर आपण तो प्लॅनिंग असा आहे की खरं तर या आठवड्यामध्ये वास्तूची प्लॅनिंग झाली पाहिजे, वाहनाची प्लॅनिंग झाली पाहिजे, गाडीची विचार केला गेला पाहिजे आठवड्यामध्ये. आणि तोच जास्त महत्वाचा आहे, कारण तुमच्या सुखस्थानाचा अधिपतीच बुध लाभात आहे. सराष्ट्रात आहे मान्य आहे, पण तो लाभामध्ये. आणि तिथे बसलेले आहेत मंगळ महाराज. आता मंगळाकडनं मम्मी हा मंगळ जो आहे भूमीशी निगडीतच घर आहे. आणि एक लक्षात आलं तुमच्या की सध्या तुमचं घराचं जे काही स्थान आहे ना ते न्यूट्रल अवस्थेमध्ये आहे. म्हणजे इच्छा आहे करायची घ्यायची, पण पैसे नाही आहेत, पैसे आहेत होत नाहीये, अशी एकूण न्यूट्रल अवस्था असते. पण मी तुम्हाला सांगतो, जर का तुमच्याकडे आर्थिक बजेट असेल आणि सगळी प्रोसेस तुम्ही करायला तयार असाल आणि वास्तू घेण्याची इच्छा असेल, हाच आठवड्यामध्ये बरं लाभ व्यय स्थानामध्ये जो शनी ना तो भले राशीला 7.5 मध्ये, पण हे दृष्टिकोन आपल्या वास्तूवर जात नाहीये. आणि दुसरं काय असतो की शनी हा व्यय करणार आहे, तो खर्चच करणार आहे. आणि म्हणून याच कालावधीमध्ये जर वास्तूवर खर्च झाला, वाहनावर खर्च झाला तर तो आपल्यासाठी लाभदायकच ठरेल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा आपण एखादी जमीन घेऊ शकतात असा आठवडा आहे. आपल्याकडे स्वतःची वास्तू आहे बघू आमच्याकडे, आम्हाला आता वास्तूची काही गरज नाहीये, वास्तू घ्यायची इच्छा नाही, पण इन्व्हेस्टमेंट करून ठेवायला काय हरकत आहे. हा जो कालावधी आहे हा इन्व्हेस्टमेंटचा असणार आहे. बघा आज केली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला भविष्यामध्ये त्याच जागेला तुम्हाला 3 पटीने भाव मिळवून देईल. अशा स्वरूपाचा कालावधी आता सध्या सुरू आहे. आणि म्हणून विचार करा, योग्य तो निर्णय घ्या आणि अंमलबजावणी करा. बघा हा आठवडा आपल्याला सुखदायक जाईल, काही चिंतेचं कारण नाहीये. आणि म्हणूनच उपासना करायची या आठवड्यामध्ये. मी तर म्हणतो गणपतीचीच करा. मंगळाचा स्वामी कोण आहे? गणपती आहे ना.
त्याची उपासनेवर लक्ष द्या. जर आठवड्यामध्ये गणपतीची उपासना झाली, गणपती अथर्वशीर्ष म्हटलं गेलं किंवा देवदर्शन झालं, लाल फूल वाहिलं गेलं, दुर्वा वाहिल्या गेल्या, एक सिद्ध अनुष्ठान झालं, तर मात्र या आठवड्यामध्ये आपण मात्र जमिनीचा व्यवहार पूर्ण करू शकू. काही वेळेला असंही होतं बरं का की जमिनीच्या व्यवहारामध्ये आपली एकच गोष्ट असतं की फक्त घ्यायचीच आहे जमीन, विकत घ्यायची असा एक व्यवहार नसतो. दुसरा पण एक व्यवहार आहे ना, गुरुजी आमची एक जमीन आहे, जागा आहे, घर आहे, ते विकायचंय, विकलंच जात नाही. हाच तो कालावधी की याच कालावधीमध्ये आपला तो जागेचा व्यवहार देखील होऊ शकतो. इतके उत्तम ग्रहमान आहेत, चिंतेचं कारण नाही. आणि गणपतीची मात्र उपासना करा आणि सर्वांनी राशी भविष्य बघा. आणि ते कुठे बघायचंय तर श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला व इंस्टाग्रामवर जायचंय, तुम्हाला तिकडे फॉलो करायचंय, यूट्यूबवर जायचंय, तिकडे सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन क्लिक करायचंय, म्हणजे आम्ही आपल्यासाठी जे काही व्हिडिओ करतो ते आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि आपण आपले व्हिडिओ बघू शकतात. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.